घरकुल योजनेचा फॉर्म अजूनही भरला नाहीये तर ही शेवटची संधी आहे, कारण घरकुल योजनेच्या फॉर्म भरण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ झालेली आहे। खूप जण सांगत होते की शेवटची तारीख वाढेल का, मुदतवाढ होईल का, आणि काही जण कमेंट्स मध्ये सांगत होते की 31 मे 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे आणि आता ती मुदतवाढ झालेली आहे। पण मी हे पण सांगितलं होतं आपल्या YouTube चॅनलवरती पोस्ट करून की 31 मे सांगताय, परंतु अधिकृतपणे माझ्याकडे अजून माहिती आलेली नाहीये आणि माहिती आल्यानंतर मी व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला कळवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हे लेटर जारी केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट। तर 15 मे 2025 रोजी हे जारी करण्यात आलेले आहे आणि याच्यात दिलेल्या माहितीनुसार आधीची जी तारीख होती 15 मे 2025 होती, परंतु खूप जणांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत आणि त्यानंतर आता जे आवास प्लस ॲप आहे त्याला अपडेट आली, ॲप पूर्णपणे बदललेलं आहे आणि या कारणास्तव मुदतवाढ करण्यात आलेली आहे। आणि ही मुदतवाढ फक्त 8 राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आसाम आहे, नागालँड आहे, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा आणि शेवटी आपलं महाराष्ट्र राज्य। तर या 8 राज्यातील जे लाभार्थी आहेत ते आता या घरकुल योजनेसाठी फॉर्म भरू शकता। 31 मे 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे। आता जे आवास प्लस ॲप आहे ते अपडेट झालेलं आहे आणि ते पूर्णपणे बदललेलं आहे। आता या अपडेट झालेल्या आवास प्लस ॲपचा वापर करून तुम्ही नवीन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे, काही जणांनी पाहिला असेल आणि तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्कीच पहा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल। आता खूप जण कमेंट्स करून विचारताय की आम्ही आधी फॉर्म भरला होता, मग आता आम्हाला परत फॉर्म भरावा लागेल का? तर नाही, आधी जुना ॲप होतं, म्हणजे अपडेट येण्यापूर्वी तुम्ही फॉर्म भरला असेल तर परत फॉर्म भरण्याची गरज नाही। अजून हे ॲप अपडेट केल्यानंतर ज्यांनी आधी फॉर्म भरला होता त्यांनी जर का हे ॲप अपडेट केलं आणि अपडेट केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर जी प्रोफाईल कंप्लीटेशन आहे तर ते अपूर्ण दाखवतंय, मग काय करायचं? तुम्ही एक ट्राय करा, ते ॲप ओपन करा, फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, ॲड्रेस तुम्हाला 100% कंप्लीट दिसेल आणि शेवटच्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करताय ॲप ॲटोमॅटिकली बंद होऊन जाईल, म्हणजे तुमचा फॉर्म भरला जाणार नाही, कारण तुमचा फॉर्म आधीच सबमिट झालेला आहे। त्यामुळे ज्यांनी फॉर्म आधी भरलेला आहे त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। ज्यांनी आतापर्यंत फॉर्मच भरला नाही आहे त्यांनी 31 मेच्या पूर्वी फॉर्म भरून घ्या, ही होती अधिकृतपणे माहिती। त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवलं आहे। काही अजून नवीन अपडेट आली तीही कळवण्यात येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।